नमस्कार मित्रांनो, आज मी तुमच्या समोर एक अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन आले आहे। हायकोर्टमध्ये केस दाखल करण्याआधीची खरी-खुरी तयारी आणि वास्तव। कारण कायदा हा खेळ नाही, तो जीवनाचा भाग आहे। मी इथे कुठलीही गोड गोष्ट सांगणार नाही, फक्त प्रॅक्टिकल रियालिटी जी तुम्हाला वर्षानुवर्ष कोर्टात अडकवण्यापासून वाचवू शकते। चला सुरू करूया। मित्रांनो, कल्पना करा, तुम्ही एक सामान्य माणूस आहात, तुमच्यावर अन्याय झाला, तुम्ही खालच्या कोर्टात गेलात पण न्याय मिळाला नाही। मग तुम्ही विचार करता, आता हायकोर्टमध्ये जाऊ। पण थांबा, हायकोर्ट हे काही जादूची कांडी नाही की तुम्ही गेलात आणि सगळं ठीक झालं। आज हजारो लोक हायकोर्टच्या नावाने घाबरतात। काही म्हणतात हायकोर्ट म्हणजे शेवटचा पर्याय, तिथं गेलं की संपतं। काही म्हणतात तिथे न्याय मिळवणं म्हणजे लाखो रुपये आणि वर्षानुवर्ष। पण हे सगळं अर्ध सत्य आहे। खरं सत्य काय आहे? हायकोर्ट हे कॉन्स्टिट्यूशनल कोर्ट आहे, जिथे भावना नाही, फक्त कायदा आणि प्रक्रिया चालते। एक छोटी चूक आणि तुमची केस फेकली जाते। मी आज तुम्हाला सांगणार आहे, हायकोर्टमध्ये केस दाखल करण्याआधी काय काय तपासावं, कसं तयार व्हावं आणि कुठे फसवणूक होते। तुमची चूक तुम्हाला महागात पडू शकते। सर्वप्रथम गैरसमज दूर करूया। हायकोर्ट हे काही सगळ्या केसेसचं चालवणारं कोर्ट नाही। ते नव्याने पुरावा ऐकत नाही, माझ्यावर अन्याय झाला म्हणून लगेच केस घेत नाही। हायकोर्ट ते भारताच्या संविधानाने दिलेलं कोर्ट आहे, जे मुख्यतः 4 गोष्टी पाहतं। 1. कायद्याची चुकीची अंमलबजावणी झाली का, म्हणजे खालच्या कोर्टाने कायद्याचा अर्थ चुकीचा लावला का। त्यानंतर दुसरे म्हणजे न्यायालयीन प्रक्रिया चुकीची होती का, उदाहरणार्थ तुम्हाला बोलण्याची संधी मिळाली नव्हती का। त्यानंतर तिसरे म्हणजे सरकारी यंत्रणांच्या अधिकारांचा गैरवापर केला का, उदाहरण पोलीस किंवा सरकारी अधिकारी चुकीने वागले का। त्यानंतर चौथे म्हणजे मूलभूत हक्कांचा भंग झाला का, जसं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा समानतेचा हक्क। म्हणजे हायकोर्ट भावनिक अपील नाही पाहत, ते फक्त कायदा आणि तथ्य पाहतं। त्यानंतर प्रॅक्टिकल उदाहरण बघा। समजा तुमची जमीन जबरदस्तीने घेतली गेली, तुम्ही खालच्या कोर्टात गेलात, हरलात। आता हायकोर्टमध्ये जाण्याआधी विचार करा, खालच्या कोर्टाने कायद्याचा गैरवापर केला का, नाहीतर हायकोर्ट म्हणेल तुमची केस इथे नाही। रियालिटी अशी आहे की 70% केसेस हायकोर्टमध्ये ॲडमिशन होतच नाहीत, कारण लोक बेसिक समजत नाहीत। ऑथॉरिटी म्हणून सांगते, भारतीय संविधानाच्या कलम 226 आणि 227 नुसार हायकोर्ट रिट्स जारी करतं, पण ते कॅज्युअल नाही। तुमचं केस हायकोर्टसाठी पात्र आहे का? 50% लोक इथेच फसतात। तुमची केस हायकोर्टला जायला योग्य आहे का? इथे चूक झाली तर तुमचे पैसे, वेळ आणि मानसिक शांतता सगळं वाया जातं। 3 मुख्य प्रश्न स्वतःला विचारा। प्रश्न पहिला, खालच्या कोर्टात अजून पर्याय आहेत का, उदाहरण अपील, रिव्हिजन म्हणजे पुनरावलोकन किंवा रिव्ह्यू पुनर्विचार। जर अपील उपलब्ध असेल आणि तुम्ही थेट हायकोर्टमध्ये रिट पिटिशन दाखल केलीत, तर कोर्ट लगेच म्हणेल अल्टरनेटिव्ह रेमेडी अवेलेबल आहे, केस मेंटेनेबल नाही। एक प्रॅक्टिकल उदाहरण बघा। एका मजुराची केस आहे, त्याने जिल्हा कोर्टात हरला, पण अपील सत्र कोर्टात करता येत होतं। तो थेट हायकोर्टमध्ये गेला, परिणाम काय झालं? केस फेकली गेली, 6 महिने वाया आणि 20,000 रुपयाचा खर्च। आता हायकोर्ट हे शॉर्टकट नाही, एक्सेप्शनल केसेससाठी आहे। त्यानंतर प्रश्न दुसरा, अपील आणि रिट पिटिशन मध्ये काय फरक आहे? ही मोठी गफलत आहे। अपील म्हणजे खालच्या कोर्टाच्या निर्णयावर आक्षेप, जिथे पुरावा आणि कायदा दोन्ही पाहिले जातात। रिट पिटिशन म्हणजे सरकारी यंत्रणाच्या चुकीसाठी, जसं अधिकार गैरवापर किंवा नॅचरल जस्टिसचा भंग। अपील असताना रिट दाखल करणं म्हणजे कायदेशीर आत्महत्या आहे। ऑथॉरिटी, सुप्रीम कोर्टाच्या अनेक जजमेंटमध्ये हे स्पष्ट आहे। उदाहरण बघा, पोलिसांनी चुकीची अटक केली तर रिट, हॅबियस कॉर्पस, पण सिव्हिल केसमध्ये अपील। प्रश्न 3 बघा, लिमिटेशन, कालमर्यादा तपासली आहे का? हायकोर्ट दयाळू नाही। अपीलसाठी 90 दिवस, रिटसाठी अनलिमिटेड, पण डिले एक्सप्लेन करावं लागतं। मी गरीब आहे वगैरे हे कारण पुरेसं नसतं। अनेक चांगल्या केसेस फक्त उशिरामुळे डिसमिस होतात। प्रॅक्टिकल टिप बघा, केस हारल्यानंतर लगेच वकिलाशी बोलून लिमिटेशन नोट करा। त्यानंतर कागदपत्रे, हायकोर्ट म्हणजे डॉक्युमेंटेशन कोर्ट। हायकोर्टमध्ये केस म्हणजे कागदांचा ढीग, येथे फक्त बोलून चालत नाही, सगळे कागद क्रमाने प्रमाणित असावेत। इथे मी सविस्तर सांगते। खालच्या कोर्टात संपूर्ण जजमेंट ऑर्डर फक्त शेवटचा भाग नाही, रिझनिंग सेक्शन महत्त्वाचं। हायकोर्ट ते नोटीस करतं। त्यानंतर सर्टिफाईड कॉपीज, झेरॉक्स चालत नाहीत, कोर्टातून प्रमाणित घ्या। नंतर देतो म्हणाल तर ऑब्जेक्शन येतील। त्यानंतर केस हिस्ट्री,
क्रोनॉलॉजी तारखावर घटनाक्रम लिहा. उदाहरण 1 जानेवारीला घटना घडली, 5 फेब्रुवारीला FIR दाखल झाली वगैरे. कोर्टाला 10 मिनिटात केस समजायला हवी. त्यानंतर प्रॉपर ऑर्डर ABC क्रमाने गोंधळ झाला तर नकारात्मक इम्प्रेशन पडतो. त्यानंतर वकालतनामा आणि ऑथॉरिटी, योग्य पार्टी, साईन आणि पॉवर ऑफ अटर्नी चूक झाली तर केस टेक्निकली डिफेक्टिव्ह होते. मी एका क्लायंटला पाहिलं, त्यांनी गोंधळलेले केस 3 महिने ऑब्जेक्शन मध्ये अडकली. कडक सल्ला, स्वतः कागद तपासा, वकिलावर अवलंबून राहू नका. त्यानंतर महत्त्वाचे खर्च. लोकांना वाटतं हायकोर्ट म्हणजे लाखो रुपये खर्च, ड्राफ्टिंग, वकील फीज आणि ट्रॅव्हलसाठी. पण फसवणूक कधी? वकील फायलिंग प्रूफ देत नाही, केस नंबर देत नाही. हायकोर्टमध्ये ट्रान्सपरन्सी आहे. वेबसाईटवर चेक करा. प्रॅक्टिकल टिप, बजेट 50,000 ते 2 लाख ठेवा, पण व्हॅल्यू फॉर मनी घ्या. फायलिंग, ॲडमिशन आणि हिअरिंग स्टेप बाय स्टेप फिलिंग. कागद जमा, ऑब्जेक्शन येऊ शकतात, केस नंबर मिळत नाही हमखास. ॲडमिशन, कोर्ट म्हणतं वी विल हेअर, नोटीस जाते, हिअरिंग, आर्ग्युमेंट्स, ऑर्डर किंवा अडजन होते. फायलिंग म्हणजे सुरुवात, ॲडमिशन म्हणजे एंट्री आणि हिअरिंग म्हणजे बॅटल. बहुतेक केसेस ॲडमिशनमध्येच डिसमिस होतात. आता फसवणुकीपासून सावध राहा. आजकाल हायकोर्टच्या नावाने फ्रॉड्स भरपूर होतात. बनावट कॉज लिस्ट, खोटा ऑर्डर PDF, स्टे मिळाला पण वेबसाईटवर नाही. रिॲलिटी, प्रत्येक ऑर्डर ऑनलाईन असतो. प्रॅक्टिकल, ऑफिशियल वेबसाईट चेक करा. केस नंबर, पार्टी नेम, कॉज लिस्ट, केस खरंच हायकोर्टमध्ये आहे का सर्व चेक करा.